चिटकवली जाते. जसं पेपरमध्ये जाते ती सेम नोटीस सगळ्या कार्यालयामध्ये चिटकवली जाते, त्याला सायटेशन असं म्हणतात. आता हे सगळं जे आहे ते अर्जदाराच्या स्वखर्चाने करायचं आहे असं त्यामध्ये नमूद केलेलं आहे शासन निर्णयामध्ये. त्यामुळं पब्लिकेशनचा जो खर्च आहे तो तुम्हाला स्वतःहून करावा लागणार आहे. आता हे पब्लिकेशन केल्यानंतर तुमचं प्रकरण कुणीच हरकत नाही घेतलं तरी एव्हिडन्स लागतं. आता एव्हिडन्समध्ये तुम्हाला काय काय पुरावे द्यायचे आहेत. आता मी खाली कागदपत्र सांगणार आहे, लक्षात राहू द्या. तुमच्याकडे एखादा कागद नसेल तर राहू द्या, पण जेवढे आहेत तेवढे तरी द्या. कागद नाही म्हणून ते तसंच ठेवू नका. तर कागदपत्रे काय आहे तर जन्माच्या अनुषंगाने रुग्णालयाच्या नोंदी आणि लसीकरणाचे पुरावे, तसंच मी जे मागे सांगितलं होतं की अंगणवाडी सेविका आहे त्यांचं जे प्रतिज्ञापत्र आहे ते तुम्ही द्यायचं आहे. मृत्यूच्या अनुषंगाने शवविच्छेदनाचा अहवाल ज्याला आपण पोस्टमॉर्टम म्हणतो, प्रथम खबरी अहवाल ज्याला आपण FIR म्हणतो, किंवा रुग्णालयीन कागदपत्रे म्हणजे रुग्णालयात मृत्यू झाला असेल तर, किंवा घरी जर मृत्यू झाला असेल डॉक्टरकडे तपासून घेतला असेल तर डॉक्टरचं काहीतरी प्रमाणपत्र,